आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। विभागीय वन अधिकारी व सामाजिक वनीकरण विभाग परभणी आज पुकारलेल्या राजू ऑफिस संपात सहभाग घेऊन आज सकाळी काम बंद करत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली। या संपात क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी यांनी एकत्र येऊन जुन्या पेन्शनसाठी काम बंद आंदोलन केले आहे। या संपात रामकिसन आगळे, विठ्ठल बुचाले, कृष्णा थोरे, युवराज शिंदे, भागवत सूर्यवंशी, कार्यालयीन कर्मचारी सुरेश लोखंडे, प्रकाश काळे, रविकांत हस्कुलवाड, शेख जमीरुद्दीन, वसंत पवार, उपेंद्र राजूरकर, विलास शहाणे, सुनील जंगले, एनिदास भालेराव, श्रीकांत कुडके, महेश शिवनकर, संजय परदेशी, गोपाळ सावंत, राम कटिंग, शेख आमेर, शिवाजी शिंदे, अंकुश जाधव, शिवाजी शिंदे, गणेश करे, नितीन शिंगारे, धारबा कोलेवाड, मानी गिंगोले, मंगल कुंभकर्ण, रेखा नरवाडे, शालिनी साळवे, भास्कर खाकरे, सोनाली बोराडे, हामिद शेख निलोफर, ओमप्रकाश मार्कवाड, चंद्रकलाबाई ढेरे यांनी सहभाग घेतला आहे। सामाजिक वनीकरण विभागाचे सर्व कर्मचारी इथं जुन्या पेन्शन लागू करण्याच्या संपामध्ये बेमुदत संपामध्ये सहभागी झालो। महाराष्ट्र राज्य वन आणि सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी यांच्या संघटनेमार्फत आम्ही ह्या संपामध्ये सहभागी झालेलो आहोत। आमची एकच मागणी आहे की शासनानं आम्हाला जुनी पेन्शन लागू केली पाहिजे। जे आमदार असतात, एक दिवस जरी आमदार झाला तर त्याला पूर्ण आयुष्यभर पेन्शन मिळते, पण कर्मचाऱ्याला 30-33 वर्ष सेवा करून का पेन्शन मिळत नाही, ही आमची मुख्य मागणी आहे। महाराष्ट्र सोडून इतर 4 राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे। मग ते जर राज्य लागू करत असतील आणि महाराष्ट्र एवढा आपला प्रगत राज्य असताना का पेन्शन लागू करत नाही, हा एक मोठा चिंतनाचा विषय आहे। म्हणून आमची मागणी आहे की सरकारनं आमच्या कुटुंबाचा विचार करून, एक कर्मचारी म्हणून तुम्ही विचार करू नका, पण आमच्या मागं असणारं कुटुंब, आमच्यावर जे काही जबाबदार आमच्या पाठीमागे जे आहेत आमचे फॅमिली मेंबर, यांचा विचार करून सरकारनं पेन्शन मंजूर करायला पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे। आणि जोपर्यंत आमची मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही या संपातून माघारी घेणार नाही। एकच मिशन।